Welcome to Chate Group of Education, Sambhajinagar. Myself, Mrs. Patil, Biology faculty. Student, welcome to our group in 11 Science. आपण पहिल्यांदा थोडंफार इंट्रोडक्टरी शिकूया, म्हणजे 11वीत आल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे वगैरे ह्या गोष्टी आधी सुरुवातीला बघूया, मग विषयाकडे जाऊया. समजा तुम्ही आता 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं तर कुठले कुठले सब्जेक्टचं तुम्हाला स्टडी करावं लागेल. 11वी सायन्सला आमच्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला पहिला सब्जेक्ट असणार आहे तो इंग्लिश. हा इंग्लिश सगळ्यांसाठी कंपल्सरी असेल, 100 मार्काचा इंग्लिश असेल. दुसरा सब्जेक्ट असेल तो IT, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी. जनरली इतर कॉलेजेसमध्ये मराठी, हिंदी, संस्कृत वगैरे हे लँग्वेजेस असतात सेकंड सब्जेक्ट म्हणून, पण आत्ता सध्याच्या दृष्टीनं बघितलं तर IT किंवा कॉम्प्युटरचं नॉलेज आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळं सेकंड सब्जेक्ट आमच्याकडे असणार आहे तो इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी IT ह्या सब्जेक्टच्याबद्दल सांगितलं तर तो आता आपल्याला गरजेचा आहे. कॉम्प्युटरची माहिती वगैरे गरजेची आहे ते तर झालंच, पण स्कोरिंगच्या दृष्टीने सुद्धा हा विषय चांगला आहे, कारण ह्याची एक्झाम असणार आहे ती ऑनलाईन एक्झाम असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ द एक्झाम असणार आहे. त्यामुळं तुम्हाला मार्क्स मिळवण्यासाठी, स्कोरिंगसाठी हा सब्जेक्ट चांगला आहे. त्यामुळं आपल्या कॉलेजमध्ये सेकंड जो सब्जेक्ट असणार आहे तो इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी IT असेल. त्याच्यानंतर तिसरा असेल फिजिक्स, भौतिकशास्त्र आपण म्हणतो त्याला. त्याच्यानंतरचा असेल तो केमिस्ट्री, रसायनशास्त्र. नंतर असणार आहे बायोलॉजी आणि त्याच्या पुढचा मॅथमॅटिक्स म्हणजेच गणित. आणि लास्ट हा कंपल्सरी परत सब्जेक्ट असणार आहे तो एन्व्हायरमेंटल सायन्स. तर जनरल ग्रुपमध्ये आपल्याला ह्या सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास करावा लागेल. पहिला कंपल्सरी सब्जेक्ट असेल इंग्लिश, दुसरा आता सांगितलं तसं IT, आणि नंतर मग फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, आणि नंतरचा जो कंपल्सरी असणार आहे तो एन्व्हायरमेंटल सायन्स. ह्या 7 सब्जेक्टचा आपल्याला स्टडी करावा लागेल. आपण जनरल ग्रुप जो आहे तो सांगितला मी, पण आपल्याला व्होकेशनल सब्जेक्ट पण आपल्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत. आता ते काय असतील बघा. समजा तुम्हाला बायोलॉजी नको आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स घ्यायचा असेल तर तो 200 मार्काचा सब्जेक्ट असेल. इलेक्ट्रॉनिक्स 200 असेल, किंवा जर कॉम्प्युटर सायन्स पाहिजे असेल तरीसुद्धा ते 200 मार्काचं असेल. आणि ते कसं बघा, त्याच्यासाठी बायोलॉजी आणि IT ह्या 2 सब्जेक्टच्या ऐवजी आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स घेता येऊ शकतं किंवा कॉम्प्युटर सायन्स घेता येऊ शकणार आहे. हे व्होकेशनल सब्जेक्ट आहेत, 200 मार्काचे सब्जेक्ट आहेत जे आपल्या कॉलेजमध्ये अवेलेबल असणार आहेत. किंवा काही जणांना मॅथ्स नको आहे आणि ॲग्रिकल्चरल वगैरे जायचं आहे, त्या मुलांसाठी अजून एक ऑप्शन आपल्याकडं आपण सांगू शकतो आहे, तो म्हणजे आपल्याला मॅथमॅटिक्सच्या ऐवजी, मॅथमॅटिक्स आणि IT ह्याच्याऐवजी क्रॉप सायन्स हा जो सब्जेक्ट आहे तो 200 मार्काचा सब्जेक्ट आपण घेऊ शकतो. ॲग्रिकल्चरल BSc इन ॲग्रिकल्चर ह्या कोर्ससाठी हे खूप युजफुल आहे, कारण ह्या 200 मार्कांमध्ये स्कोरिंग होणं खूप सोपं असतं त्यामुळं. आणि मॅथमॅटिक्स हा सब्जेक्टसुद्धा आपल्याला सोडता येऊ शकतो. तर बघा, आता काय काय सांगितलं मी. जनरल ग्रुप जर असेल तर कंपल्सरी सब्जेक्ट काय असणार आहेत, इंग्लिश, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स आणि एन्व्हायरमेंटल सायन्स. जर समजा आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स घ्यायचं असेल, इलेक्ट्रॉनिक्ससाठी मग काय असणार, इंग्लिश कंपल्सरी असणार, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, एन्व्हायरमेंटल सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स, किंवा CS घेऊ शकतो आपण. आणि जर समजा आपल्याला मॅथ्स नको आहे तर आपण क्रॉप सायन्स पण घेऊ शकतो. मग त्याच्यासाठी काय असणार आहे, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स आणि क्रॉप सायन्स 200 मार्क्सचा. असं टोटल 650 मार्क्सची आपली एक्झाम असणार आहे 11ची, त्याचबरोबर 12ची पण. तर हे आपण सब्जेक्टबद्दल स्टडी केला. आता आपण माझ्या सब्जेक्टकडे बघूया. मी बायोलॉजी फॅकल्टी म्हणून इथं काम करते, मी जीवशास्त्र शिकवते, त्याच्याबद्दल आता थोडंसं बघूया आपण. तर सब्जेक्ट बायोलॉजी. तर बघा, बायोलॉजी आपण जनरली किंवा ट्रॅडिशनल डेफिनेशन काय आहे बायोलॉजीची, इट इज स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स. सगळ्या सजीवांचा अभ्यास म्हणजे बायोलॉजी येतो. तर पूर्वीच्या काळात बघा, अगदी सुरुवातीला बॉटनी आणि झुलॉजी हे 2च ब्रँचेस या बायोलॉजीमध्ये इन्क्लुडेड असायचे. बॉटनी मीन्स स्टडी ऑफ प्लांट्स आणि झुलॉजी मीन्स स्टडी ऑफ ॲनिमल्स. तर पूर्वीच्या काळात बायोलॉजी म्हणलं
की त्याच्यामध्ये दोनच इन्क्लुडेड असायचे बायोलॉजीमध्ये, बॉटनी आणि झुलॉजी. बॉटनी म्हणजे स्टडी ऑफ प्लांट्स आणि झुलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ॲनिमल्स. पण नंतर मायक्रोबायोलॉजी हा एक त्याच्यामध्ये कंटेंट आला, मीन्स स्टडी ऑफ मायक्रोब्स. तर मायक्रोब्स म्हणजे काय, तर सूक्ष्मजीव, सूक्ष्मजीवांचा अभ्यास हा पण आता सध्या बायोलॉजीमध्ये इन्क्लुडेड आहे. पण जसं नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, बायोलॉजीमध्ये पण नवीन ट्रेंड्स यायला लागल्यात. आता बायोलॉजीची डेफिनेशन आपल्याला तेवढीच रेस्ट्रिक्टेड असणार नाही आहे की स्टडी ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स, तर आपल्याला बायोलॉजीमध्ये हे बाकीचे सुद्धा पॉईंट्स ॲड झालेले आहेत. म्हणजेच बायोलॉजी हा इन्क्रीज इट्स डायमेन्शन्स, म्हणजे भरपूर बायोलॉजीमध्ये असे त्याच्या काय म्हणूया आपण त्याच्या शाखा विस्तारलेल्या आहेत. आता बायोलॉजीमध्ये आपण काय काय शिकतोय बघा सध्या, तर एक आहे तो म्हणजे बायोकेमिस्ट्री, नेक्स्ट बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, एन्व्हायरमेंटल सायन्स, आणि आता नवीन ब्रँच आली ती बायोइन्फॉर्मॅटिक्स, ज्याच्यामध्ये मॉलिक्युलर बायोलॉजी आणि IT म्हणजेच इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ह्यांचं कॉम्बिनेशन करून हा सब्जेक्ट पण बायोमध्ये ॲड झालेला आहे. तर बायोलॉजीमध्ये सध्या आपण एवढ्या सगळ्या गोष्टी शिकत असतो. म्हणजे सध्या फक्त आपण बायोलॉजी मीन्स स्टडी ऑफ प्लांट्स किंवा ॲनिमल्स असं सांगत नाही आहे, तर बायोलॉजीच्या मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर कुठले कुठले सांगितले बघा, बॉटनी, झुलॉजी हे ट्रॅडिशनल वेज तर आहेतच. त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी, मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रोब्स आहेत. मायक्रोब्स म्हणजे काय येणार आहे बघा, बॅक्टेरिया असतील, व्हायरसेस असतील, तर हे सगळे मायक्रोबायोलॉजीमध्ये येणार आहेत. नंतरच्या ज्या आत्ता नवीन रिसेंट ॲड झालेल्या ब्रँचेस आपण सांगतो त्या म्हणजे बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, एन्व्हायरमेंटल सायन्स आणि बायोइन्फॉर्मॅटिक्स. ह्यासुद्धा ब्रँचेस आत्ता सध्या आपण बायोलॉजीमध्ये ॲड केलेल्या आहेत किंवा बायोमध्ये त्याचा सगळ्याचा आपण स्टडी करणार आहे. तर आपण आत्ता फक्त व्हॉट इज बायोलॉजी हे स्टडी करायला लागलो आहे. आता बायोलॉजी स्टडी का करायचं हे आपण थोडं बघूया. आता नॉर्मली आपण 11-12ला येत असताना आपल्या डोक्यामध्ये करिअर हा एकच पॉईंट असतो की हां मी बायो घेतलं की ह्या ब्रँचला जाऊ शकेन किंवा त्या ब्रँचमध्ये करिअर करू शकेन, हे तर आहेच. ह्याच्यासाठी तर आपण सायन्स घेणार आहे, स्टडी करणारच आहे. पण त्याचबरोबर बायो स्टडी करण्याचा अजून एक सगळ्यात इम्पॉर्टंट फायदा म्हणजे काय, डिस्कवरी ऑफ युअर सेल्फ. म्हणजे स्वतःच्या बॉडीचा आपल्याला भरपूर स्टडी करता येतो किंवा नॉलेज मिळतं. ह्याच्यासाठी आपल्याला बायोलॉजी स्टडी करणं खूप गरजेचं आहे. आपल्या दैनंदिन जीवनात डे टू डे लाईफमधल्या ज्या काही गोष्टी आहेत, इसेन्शियल थिंग्स आहेत, त्या गोष्टी समजून घेणं आपल्याला बायोलॉजीमुळं खूप सोपं जातं. आता बघा आपल्या स्वतःच्या बॉडीचं स्ट्रक्चर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, रचना. आपल्या स्वतःच्या बॉडीची रचना कशी तयार झालेली आहे, आपल्या बॉडीमध्ये कुठले कुठले ऑर्गन्स आहेत, म्हणजे कुठले कुठले इंद्रिय आहेत, आपलं बॉडी प्रोसेसेस म्हणजे आपल्या शरीरात काय काय क्रिया चालतात, हे सगळं आपण बायोलॉजीमध्ये स्टडी करू शकतो. दुसरं डिसिजेसबद्दल, म्हणजे काय तर एखादा रोग झाला म्हणजे नक्की आपल्याला काय बिघाड झाला आपल्या शरीरात हे आपल्याला बायोलॉजीबद्दल बेसिक नॉलेज असेल तर आपल्याला कळतं. म्हणजे आपण बायोलॉजी स्टडी केली तर आपल्याला होणाऱ्या रोगांबद्दल सुद्धा थोडीफार बेसिक माहिती मिळत असते. म्हणजे डॉक्टर सांगत असतात की आपल्याला तुम्हाला हे झालेलं आहे, पण तुमच्या ह्या भागात बिघाड झालेला आहे किंवा ही गोष्ट तुमच्या शरीरात कमी पडते वगैरे. हे जर आपल्याला बेसिक बायोलॉजीचं नॉलेज असेल तर जास्त समजून घेता येणं शक्य होतं. दुसरं न्यूट्रियंट्स म्हणजे पोषक द्रव्य. जसं आपल्याला सांगितलं जातं की आपला डाएट कसा असायला पाहिजे, बॅलन्स्ड असायला पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरात संतुलित आहार असायला पाहिजे. मग तो संतुलित आहार म्हणजे काय, ते घेतल्यानंतर आपल्या शरीराला कसा फायदा होणार आहे किंवा त्याच्यामध्ये कुठले कुठले न्यूट्रियंट्स असणार आहेत आणि कुठल्या पदार्थात कुठले न्यूट्रियंट्स आपल्याला मिळणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप गरजेचं आहे. आपलं चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्याला जे काही गरजेचं आहे ते आपल्याला बायोलॉजीच्या नॉलेजमुळं कळू शकतं. त्याच्यानंतर अजून एक भाग, आता सध्या तर बघतो आपण बऱ्याच प्रकारचे रोग होत असतात. डॉक्टर त्याच्यावर भरपूर प्रकारचे औषधं लिहून देत असतात, पण असं कुठलंही औषध नाही आहे की त्याचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होत नाही. त्यामुळं ते समजून घेण्यासाठी म्हणजेच काय तर साईड इफेक्ट्स ऑफ द ड्रग्स हे समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला बेसिक बायोलॉजीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू तर आपण बघणारच आहे आता नेक्स्ट पार्टमध्ये, पण बेसिक आपलं लाईफ किंवा आपल्या
लाईफचं बेटरमेंट म्हणूया किंवा चांगल्या पद्धतीनं आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला बायोचं बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे आणि ते आपल्याला बायोलॉजी या सब्जेक्टमुळं मिळू शकतं. तर आपण करिअर्स इन बायोलॉजीबद्दल बघूया थोडं. बायोलॉजी घेतल्यानंतर मुलांच्या डोक्यात थोडंसं टॉपमोस्ट करिअरबद्दल नेहमी असतं ते म्हणजे मेडिकल. मेडिकल म्हणजे आपण डॉक्टरी असं म्हणा. डॉक्टरीतली टॉपमोस्ट डिग्री आपण बघतोय ती MBBS म्हणजेच बॅचलर्स ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ द सर्जरी म्हणजे ॲलोपॅथीचे ही डिग्री आहे MBBS. आत्ता आपण बघतोय त्या डॉक्टरीच्या करिअरमधली सगळ्यात टॉपमोस्ट डिग्री ती MBBS असणार आहे आणि त्याच्यासाठी बायोलॉजी हा मेन सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग दुसऱ्या ज्या डिग्रीज आहेत त्या म्हणजे BMS BHMS ह्या म्हणजेच आयुर्वेदिक मेडिसिनमधले बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स अँड सर्जरी, होमिओपॅथीमधली बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन्स अँड सर्जरी आणि त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो MBBS नंतर दुसरा सेकंड टॉपमोस्ट म्हणून आपण त्याला बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. ह्या डॉक्टरी संबंधी 4 डिग्र्या म्हणजे ज्या वेळेला मुलं बऱ्यापैकी बायोलॉजीचं स्पेशल सब्जेक्ट म्हणून ठेवत असतात त्यांच्या डोक्यात टॉपमोस्ट करिअर असतं ते म्हणजे मेडिकल. त्याच्यामध्ये ह्या डिग्र्या आपण सांगितल्या MBBS BMS BHMS आणि BDS. आता त्याच्यानंतर त्याच्या पुढचा पार्ट तो आहे तो म्हणजे वेटरनरी सायन्सेस. वेटरनरी सायन्सेसमधली डिग्री काय आहे बघा BVSC बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्सेस. तर वेटरनरी सायन्सेस म्हणजे काय तर आपण जनरली म्हणतो की म्हणजे साध्या आपण मराठीत म्हणतो की जनावरांचा डॉक्टर ॲक्च्युअल, पण ही डिग्री पण खूप इम्पॉर्टंट आहे. ह्यासाठी सुद्धा म्हणजे वेटरनरी सायन्सेससुद्धा साठीसुद्धा सध्या खूप मेरिट लागत असतं आणि ह्या डिग्रीनंतर जॉब अवेलेबिलिटी ही सुद्धा खूप चांगली आहे. त्यामुळं हा टॉपमोस्ट करिअरचा भाग सोडला तर सेकंड ऑप्शन म्हणून आपण BVSCकडे बघू शकतो आणि BVSCमधनं करिअरसुद्धा अगदी चांगलं होतं आहे कारण सध्या ह्या लोकांची अवेलेबिलिटी कमी आहे. त्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये भरपूर चॉईस आहे किंवा भरपूर चान्स आहे म्हणूया आपण. त्याच्यानंतर बघा मेडिकलशी रिलेटेड आपण पॅरामेडिकल म्हणूया किंवा मेडिकलशी संबंधित असतं ते म्हणजे फार्मसी. फार्मसीमध्ये बॅचलर्स डिग्री असेल तर ती B फार्म असणार आहे आणि डिप्लोमा असेल ती D फार्म असणार आहे. तर ह्याच्यासाठी सुद्धा आपण अटेम्प्ट करू शकतो 12वी नंतर. त्याच्यानंतर आहेत ते पॅरामेडिकल कोर्सेस. पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये पहिला आहे तो BPT बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. आता फिजिओथेरपी हा पण सध्या खूप डेव्हलप व्हायला लागलेला आहे. बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये म्हणजे डॉक्टर्सबरोबर फिजिओथेरपिस्ट हे सुद्धा अपॉइंट केले जातात. पॅरालिसिस असेल किंवा रिलेटेड टू मसल इंजुरीज असतील किंवा बोन इंजुरीज असेल त्या गोष्टींमध्ये फिजिओथेरपी हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे सध्या आणि त्याच्यासाठी लागणारी डिग्री आहे ती BPT मीन्स बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. त्यामुळं जरी समजा थोडेसे 12वीला मार्क्स कमी पडलेले असतील तर आपण ह्या पॅरामेडिकल कोर्सेसचा सुद्धा विचार करू शकतो. त्यातलं एक वन ऑफ द इम्पॉर्टंट म्हणू शकतो तो BPT. त्याच्यानंतर लॅब टेक्निशियन्सचे जे कोर्सेस आहेत. लॅब टेक्निशियन म्हणजे काय ज्या लॅब्स आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आता ब्लड चेकिंग असेल किंवा सोनोग्राफी वगैरे हे जे काही लॅब्समध्ये चेकिंग केलं जातं त्याला आपण लॅब टेक्निशियन्स असं म्हणतो आणि त्याच्याशी संबंधित हे कोर्सेस आहेत जसं की MLT असेल किंवा DMLT. MLT 12वी नंतर करता येईल. DMLTला मात्र डिग्री कोर्स लागेल. त्याच्यानंतर रेडिओग्राफी आणि ऑप्टोमेट्री हे सुद्धा कोर्सेस अवेलेबल असतात. रेडिओग्राफी म्हणजे सोनोग्राफीशी रिलेटेड असणार आहे. ऑप्टोमेट्री म्हणजे डोळ्यासंबंधीचे जे काही डिसीज डिटेक्ट झाल्यानंतर मग त्याचे चष्मे तयार करणं असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड जे काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी ह्याच्यामध्ये येणार आहेत. तर हे पॅरामेडिकल कोर्सेसना सुद्धा आपण अटेम्प्ट करू शकतो 12वी बायोलॉजी नंतर. त्याच्यानंतर बघा काही कोर्सेस आहेत ते ॲक्च्युअल कोर्सेसचं नाव त्या BE किंवा BTech आहे पण त्याच्यासाठी बायोलॉजी हा सब्जेक्ट असणं गरजेचं असतं 11वी 12वीसाठी. तर ते कुठले कुठले इंजिनिअरिंगचे कोर्सेस असतील बघा किंवा ट्रेंड्स असतील तर पहिला तो बायोमेडिकल इंजिनिअरिंग. बायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय तर डॉक्टरीसाठी म्हणजे सोनोग्राफी मशीन्स असतील म्हणा, ECGचं मशीन असेल किंवा ब्लड प्रेशर चेक करण्याचं मशीन असेल ह्या मशिनरीज तयार करणारे इंजिनिअरिंग त्याला आपण बायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणतो. आणि तर त्या कोर्सेससाठी सुद्धा बायो असणं आपल्याला गरजेचं असतं किंवा बायोलॉजीचं नॉलेज असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी BE इन बायोटेक्नॉलॉजी किंवा BTech इन बायोटेक्नॉलॉजी ह्याच्यासाठी सुद्धा बेसिक आपल्याला 11-12साठी बायोलॉजी असणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचं ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी BE इन और BTech इन द ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर फूड टेक्नॉलॉजी
आणि नॅनो टेक्नॉलॉजी. ॲक्च्युअल हे कोर्सेस आहेत ते टेक्नॉलॉजीचे कोर्सेस आहेत, पण दे आर रिलेटेड टू द बायोलॉजी, म्हणजे बायोलॉजीशी संबंधित आहेत. त्यामुळं आपल्याला 11th-12thला बायोलॉजीचं नॉलेज ह्या कोर्सेससाठी असणं गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे BSc आणि त्याच्यानंतर मग MSc. तर ह्याच्यासाठी भरपूर आपल्याला बायोलॉजीशी रिलेटेड कोर्सेस अवेलेबल आहेत. ट्रॅडिशनली असणारे बॉटनी आणि झुलॉजी, म्हणजे अगदी आधीपासून चालत आलेले आहेत ते बॉटनी आणि झुलॉजी. BSc इन बॉटनी, MSc इन बॉटनी, BSc इन झुलॉजी, MSc इन झुलॉजी वगैरे. त्याच्यानंतर नवीन आलेलं ते मायक्रोबायोलॉजी. मायक्रोबायोलॉजीमध्ये पण सध्या इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी हा सुद्धा BScसाठी वेगळा ट्रेड आहे. नंतर बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स, मरीन बायोलॉजी हे ट्रेंडसुद्धा अवेलेबल आहेत. मरीन बायोलॉजीमध्ये परत मग फिशरी आणि ॲक्वाकल्चर हे सुद्धा पॉईंट येणार आहेत. आणि लेटेस्ट सध्याचा सब्जेक्ट आपण सांगू शकतो तो म्हणजे बायोइन्फॉर्मेटिक्स. बायोइन्फॉर्मेटिक्समध्ये मगाशी सांगितलं असं बायोलॉजिकल डाटा तो ॲनालाइज करण्यासाठी IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यूज केली जाते आणि त्या दोन्ही ब्रँचचं कॉम्बिनेशन म्हणजे बायोइन्फॉर्मेटिक्स असणार आहे. आणि सध्या रिसर्चमध्ये ह्या बायोइन्फॉर्मेटिक्सला खूप इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे रिसर्च जो सध्या चालू आहे जेनेटिक्सवरचा वगैरे, त्याच्यामध्ये भरपूर डाटा जनरेट होतो आणि तो डाटा मॅनेज करायचा असेल तर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीची गरज आहे. आणि त्यामुळं सध्याची रिसेंट ब्रँच होण्या जो रिसर्चमध्ये भरपूर स्कोप असणार आहे ती म्हणजे बायोइन्फॉर्मेटिक्स. ह्या सगळ्या सब्जेक्ट्समध्ये आपल्याला BSc करता येतं. BSc नंतर MSc करता येणार आहे. MSc नंतर आपण त्याच्यामध्ये PhDसाठी सुद्धा ट्राय करू शकतो. त्याच्यानंतर मग रिसर्च सायंटिस्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे बेसिक सायन्सेसमध्ये आपल्याला करता येतं. त्याच्यानंतर ॲस्ट्रोबायोलॉजी हा सुद्धा एक वेगळा सब्जेक्ट आपण बघू शकतो. आता सध्या आपण स्पेस रिसर्च करणारी सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट जगातली कुठली म्हणतोय? NASA. तर त्या ठिकाणी पण ॲस्ट्रोबायोलॉजीचा स्टडी होत असतं. त्यामुळे आपल्याला समजा आपला म्हणजे क्वचित स्वप्न असेल की अशा ॲस्ट्रॉलॉजी स्टडी करायची आहे आपल्याला, एक नासामध्ये जाऊन असेल किंवा आपल्या इस्रोमध्ये असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा ॲस्ट्रोबायोलॉजी हा सब्जेक्ट असतो आणि त्याच्यासाठी बायोलॉजीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर आपण हे सगळे वेगवेगळे करिअर्स बघितले, वेगवेगळे कोर्सेस बघितले की ज्याच्यामध्ये आपल्याला बायोलॉजीची गरज आहे. तर आपण 12वी बायोलॉजी केल्यानंतर किंवा हे कोर्सेस केल्यानंतर आपल्याला कुठले कुठले जॉब्स अवेलेबल होऊ शकतात ते थोडंसं इन शॉर्ट बघूया. सगळ्यात पहिलं मगाशी सांगितलं ते मेडिकलमध्ये आपल्याला मिळते डॉक्टर्स. मग ते डॉक्टर्स पण वेगवेगळ्या प्रकारचे असणार आहेत. फिजिशियन्स, सर्जन्स, सायकॉलॉजिस्ट, डेंटिस्ट ह्या प्रकारचे जॉब आपल्याला अवेलेबल होऊ शकतात मेडिकल करिअरमध्ये. त्याच्यानंतर अजून एक राहिलं म्हणजे ते BSc इन नर्सिंग. जसं की बॉटनी, झुलॉजी वगैरे आहे तसंच BSc इन नर्सिंग हा सुद्धा कोर्स अवेलेबल असतो. आणि BSc इन नर्सिंग केल्यानंतर हॉस्पिटल्समध्ये नर्सेस वगैरे ज्या काही पोस्ट असतात त्या आपल्याला मिळू शकतात. त्याच्यानंतर फार्मसीनंतर फार्मासिस्ट, फार्माकोलॉजिस्ट ह्या पोस्टवर आपण काम करू शकतो. त्याच्यानंतर मगाशी सांगितलं तो BPT फिजिओथेरपिस्ट. तर BPT केल्यानंतर फिजिओथेरपिस्ट ही पोस्ट असू शकते. त्याच्यानंतर सध्या आपण बघतो की वेगवेगळे प्लेयर्स असतात त्यांचे पर्सनल ट्रेनर असतात किंवा पर्सनल फिजिओथेरपिस्ट असतात. ते सुद्धा जॉब ह्या BPT नंतर किंवा फिजिओथेरपीची डिग्रीनंतर आपल्याला अवेलेबल होऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा एक आहे तो अनकॉमन स्पीच थेरपिस्ट. स्पीच थेरपिस्टसुद्धा एक जॉब अवेलेबल होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा आहे तो डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट. मगाशी सांगितलं असं बॅलन्स डाएट हा खूप सध्याचा काय म्हणा महत्त्वाचा विषय आहे. आणि मग प्रत्येक पर्सनचं डाएट कसं असायला पाहिजे, त्याला कुठलं न्यूट्रिशन मिळायला पाहिजे, कुठले म्हणजे त्याच्या डाएटमध्ये न्यूट्रिशन्स किंवा व्हिटॅमिन्स किंवा न्यूट्रिएंट्स इन्क्लूड केले पाहिजेत ह्याचा स्टडी करणारे असतात ते डायटिशियन्स. सध्या जेवढं डॉक्टर्सना महत्त्व आहे तेवढं डायटिशियन्सना पण महत्त्व असतं. तर हा डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट हा जॉब पण आपल्याला बायोलॉजीमुळं अवेलेबल होऊ शकतो. त्याच्यानंतर बघा आता फॉरेन्सिक लॅब टेक्निशियन्स आता BSc इन बायोकेमिस्ट्री केल्यानंतर आपल्याला हा जॉब अवेलेबल होऊ शकतो फॉरेन्सिक लॅब टेक्निशियन्स. आता बघा बऱ्याच वेळेला तुम्ही अशा काही सिरियल्स बघत असाल ज्या अशी गुन्हेगारांशी रिलेटेड असतात आणि तिथं
म्हणजे लॅबमध्ये जाऊन त्याचं काय केलं जातं म्हणा, DNA फिंगरप्रिंटिंग केलं जातं वगैरे. हे जे काही केलं जातं ते फॉरेन्सिक लॅबमध्ये केलं जातं. म्हणजे गुन्ह्यांशी संबंधित जो काही आपल्याला डाटा अवेलेबल करायचा असतो किंवा गुन्ह्यांशी संबंधित जे काही रिसर्च चालत असतो त्याला फॉरेन्सिक लॅब असं म्हणतात. आणि त्या फॉरेन्सिक लॅब टेक्निशियन्स असतात त्यालासुद्धा बायोलॉजीची गरज असते किंवा BSc इन बायोटेक्नॉलॉजी, MSc इन बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री हे विषय घेऊन केल्यानंतर आपल्याला फॉरेन्सिक लॅब टेक्निशियन्स असेसुद्धा जॉब अवेलेबल होऊ शकतात. त्याच्यानंतर मग असे सांगितलं तर DMLT वगैरे हे लॅब टेक्निशियन्स म्हणजे काय तर मग असे ज्या लॅब्स आपल्याकडे अवेलेबल असतात सांगितलं तसं की म्हणजे ब्लड चेकिंग असेल, युरिन टेस्टिंग असेल, सोनोग्राफी वगैरे असेल, ह्या सगळ्या ज्या काही लॅबमध्ये आपलं चेकिंग होत असतं ते चेक करणारे जो लोक असतात त्याला आपण काय म्हणतो, लॅब टेक्निशियन्स. आणि हे जॉबसुद्धा आपल्याला बायोलॉजीनंतर अवेलेबल होऊ शकतात. त्याच्यानंतरचा आहे तो इकॉलॉजिस्ट म्हणजेच काय तर टोटल इकॉलॉजी म्हणजे काय आता माहिती आहे तुम्हाला, तर पूर्ण लाईफ लिव्हिंग सिस्टीम म्हणूया आपण, आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आणि लिव्हिंग थिंग ह्यांच्यामधलं जे रिलेशन आहे किंवा ह्या सगळे जे एकमेकांशी कोरिलेट करत असतात, एकत्र राहत असतात, त्यांचा स्टडी असतो तो म्हणजे इकॉलॉजी असतो. आणि त्या इकॉलॉजिस्ट म्हणजे पूर्ण आपलं एन्व्हायरमेंट व्यवस्थित राहण्यासाठी टोटल लिव्हिंग थिंग्स वेल मेंटेन राहावे, टोटल इकॉलॉजी व्यवस्थित राहावी ह्याचा अभ्यास करणारे असतात ते इकॉलॉजिस्ट. आणि सध्या ह्या इकॉलॉजिस्टचं सुद्धा भरपूर डिमांड असतं, कारण आपण बघतोय की सध्या पोल्युशनमुळं बऱ्याचशा स्पेसीज असतात त्या एंडेंजर्ड झालेल्या आहेत. काही स्पेसीज आहेत त्या ॲक्च्युअल पूर्णपणे डिस्ट्रॉय पण झालेल्या आहेत. मग त्याचा काय इफेक्ट होणार आहे एन्व्हायरमेंटवर वगैरे हे सगळं स्टडी करणार आहेत ते इकॉलॉजिस्ट असतात. नंतर हॉर्टिकल्चरिस्ट. ॲक्च्युअल BSc बॉटनी नंतर आपल्याला हा हॉर्टिकल्चर नावाचा एक कोर्स असेल ते केल्यानंतर हॉर्टिकल्चरिस्ट म्हणून सुद्धा आपल्याला जॉब अवेलेबल होऊ शकतो. म्हणजेच गार्डन किंवा बाग म्हणतो आपण, ह्याची डेव्हलपमेंट कशी करावी, कुठले प्लांट कुठल्या सीझनमध्ये येणार आहेत किंवा म्हणजे आपण गार्डनिंग जे आहे ते करण्यासाठी ते सगळ्याचा स्टडी जो असणार आहे गार्डनिंगचा टोटल तो हॉर्टिकल्चरमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर मरीन बायोलॉजिस्टमध्ये मगाशी सांगितलं असं फिशरी आणि ॲक्वाकल्चर येणार आहे. आता मरीन म्हणजे आता आपण बघतोय की पूर्ण जगात म्हणलं तर समुद्र केवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत, त्याच्यातून मिळणारं जे काही म्हणजे मासे असतील बाकीचे ॲनिमल्स असतील किंवा ते मरीन एन्व्हायरमेंट व्यवस्थित ठेवणं असेल किंवा माशांवर होणारा इफेक्ट काय असेल किंवा कुठल्या प्रकारचे मासे रेअर केल्यानंतर आपल्याला जास्त फायदा होईल, कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये ते चांगले जगतील वगैरे हे सगळं जे काही स्टडी असणार आहे तो मरीन बायोलॉजिस्टमध्ये असणार आहे. आणि BSc इन मरीन बायोलॉजी असेल किंवा BSc इन फिशरी असेल त्याच्यानंतर हे मरीन बायोलॉजिस्टचं चांगलं करिअर आपल्याला मिळू शकतं. त्याच्या पुढचं सध्याचं खूप म्हणजे मोठं करिअर आहे ते म्हणजे क्लिनिकल रिसर्च. तर क्लिनिकल रिसर्च म्हणजे काय, कुठलाही नवीन प्रॉडक्ट आला की त्याचा इफेक्ट ह्युमन लाईफवर काय होणार आहे किंवा ह्युमन बॉडीवर काय होणार आहे ह्याचं स्टडी करणं म्हणजे क्लिनिकल रिसर्च. इवन अगदी साधं शॅम्पू पण असेल किंवा आणि कुठला तरी साधा आपण डे टू डे लाईफमध्ये जे वापरत असतो त्या वस्तू असतील त्याचा ह्युमन बॉडीवर काय इफेक्ट होतो आहे हे ठरवण्याचं काम आहे ते क्लिनिकल रिसर्च करत असतो. त्यामुळं हे जे प्रोड्यूस करणाऱ्या प्रत्येक कंपन्या आहेत त्या ठिकाणी क्लिनिकल रिसर्च नेहमी होत असतो. त्यांची रिसर्च अँड डेव्हलपमेंटची जी काही ब्रँच असणार आहे तिथं तो रिसर्च होत असणार आहे. आणि ते करण्यासाठी मग आपल्याला बायोलॉजीशी रिलेटेड माणसांची गरज असणार आहे. त्यामुळं क्लिनिकल रिसर्चमध्ये सुद्धा बायोलॉजिस्टना खूप चॉईस असू शकतं. त्याच्यानंतर मगाशी आपण सांगितलं जसं BSc MSc केल्यानंतर PhD करू शकतो आपण. PhD केल्यानंतर बरेच रिसर्चमध्ये आपल्याला खूप संधी अवेलेबल असतात. सायंटिस्ट म्हणून आपण वेल नोन होऊ शकतो. तर हे आपल्याला बायोलॉजीमध्ये सांगता येतं. त्याच्यानंतर पुढचा आहे तो एन्व्हायरमेंटल ऑफिसर्स. म्हणजे सध्या आपण बघतोय की पोल्युशन हा सगळ्यात खूप मोठा प्रश्न आहे आता आपल्या जगासमोरचा. त्यामुळं प्रत्येक गव्हर्नमेंटने प्रत्येक कंपनीसाठी ती कंपनी किंवा प्रत्येक इंडस्ट्री म्हणा प्रत्येक फॅक्टरी म्हणा तर ती एन्व्हायरमेंटवर काय इफेक्ट करते किंवा त्याचा एन्व्हायरमेंटवर मिनिमम इफेक्ट व्हावा ह्याच्यासाठी प्रत्येक त्या फॅक्टरीमध्ये प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काय असायला पाहिजे, एन्व्हायरमेंटल ऑफिसर असायला पाहिजे असं कंपल्सरी केलेलं असतं. म्हणजे समजा आपण एखादी शुगर फॅक्टरी म्हणा तर त्या शुगर फॅक्टरीमध्ये बरेचसे प्रॉडक्ट बाहेर पडत असतात. म्हणजे तिथलं सिवेज वॉटर असेल ते बाहेर पडत असेल तर ते कसं नदी पोल्यूट करतं, मग ते होऊ नये ह्याच्यासाठी त्या
फॅक्टरीजनी त्या इंडस्ट्रीजनी केअर घ्यावी आणि त्याचा स्टडी करावा. ह्याच्यासाठी प्रत्येक फॅक्टरीमध्ये काय असणार आहे, एन्व्हायरमेंटल ऑफिसर असणार आहे आणि तो सुद्धा मग काय असेल, बायोलॉजिस्ट असणार आहे. त्याचं जे काही स्टडी चा पार्ट असणार आहे तो बायोलॉजीशी रिलेटेड असेल. त्याच्यानंतर आता मोस्ट कॉमन करिअर आपण म्हणू शकतो ते म्हणजे लेक्चरर्स आणि टीचर्स. बायोलॉजीमध्ये BSc MSc करून आपण लेक्चररशिप करू शकतो किंवा इवन हायस्कूल टीचर म्हणून पण जॉब अवेलेबल होऊ शकतात. तर आपण आत्ता ह्या सगळ्या लेक्चरमध्ये काय शिकलो बघा. तर व्हॉट इज द बायोलॉजी, म्हणजे बायोलॉजी म्हणजे काय, तर बायोलॉजीमध्ये आपण काय सांगितलं होतं, स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग इज कॉल्ड एज द बायोलॉजी. ट्रॅडिशनली बॉटनी अँड झुलॉजी इज इन्क्लुडेड इन द बायोलॉजी. म्हणजे पूर्वीच्या काळी बघा, म्हणजे फक्त बॉटनी आणि झुलॉजी म्हणजेच बायोलॉजी असं असायचं. पण सध्या आपण मागच्या पार्टमध्ये शिकलो तसं सध्या बायोलॉजी हॅज इन्क्रीज इट्स डायमेन्शन्स म्हणून आपण, म्हणजे भरपूर मोठं आता स्कोप बायोलॉजीमध्ये आलेला आहे. कारण का, तर बायोलॉजीमध्ये बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर आता आपण बघितलं तसं बायोइन्फॉर्मॅटिक्स वगैरे किंवा जेनेटिक्स, ह्या सगळ्याचा स्टडी सध्या बायोलॉजीमध्ये आहे. आणि हे सगळे जे आत्ता आपण ब्रँचेस सांगितले, जेनेटिक्स असेल, बायोइन्फॉर्मॅटिक्स असतील, हे खूप म्हणजे काय म्हणा, खूप असे सब्जेक्ट आहेत की जे आता आपल्या पूर्ण इकोसिस्टीमसाठी, पूर्ण एन्व्हायरमेंटसाठी गरजेचे आहेत. त्यामुळे बायोलॉजीचा स्टडी सध्या खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरा पण काय सांगितला होता, करिअर वगैरे तर ठीक आहे, त्याच्यासाठी तर आपण बायोलॉजी घेणारच आहे, पण स्वतःच्या बेटरमेंटसाठी, स्वतःच्या लाईफसाठी, स्वतःचं शरीर जाणून घेण्यासाठी सुद्धा बायोलॉजीचं बेसिक नॉलेज गरजेचं आहे, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर आत्ता आपण हे सगळे करिअर पॉईंट बघितले. मेडिकल असेल, त्याच्यानंतर वेटरनरी सायन्सेस असतील, फार्मसी आहे, पॅरामेडिकल कोर्सेस आहेत, हे BTech किंवा BE कोर्सेस आहेत ज्याला बायोलॉजीची बेसिक नॉलेजची गरज असणार आहे. त्याच्यानंतर हे सगळे BSc किंवा MSc साठीचे अवेलेबल सब्जेक्ट सांगितले आणि त्याच्यामुळं आपण काय काय जॉब्स करू शकतो हे आपण बघितलं. तर ह्या पार्टमध्ये आज आपण बायोलॉजीचा अभ्यास का करायचा किंवा का गरजेचा आहे हे बघितलं.